पेटवून दिलेल्या विवाहितेचा मृत्यू ओढावल्यानं पोलिसांनी पतीविरुद्ध कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केलाय। विवाहानंतर 3 महिने सुखानं संसार केलेल्या फैजान शेख यानं पत्नीला माहेरी हाकलून दिलं। त्यानंतर तो सतत पत्नीला त्रास देत होता। 15 एप्रिल रोजी रात्री 10च्या सुमारास तो पत्नीच्या घरी आला। त्यानं एका खोलीत पत्नीला नेलं आणि बाटलीत आणलेलं पेट्रोल तिच्या अंगावर टाकून लायटरनं पेटवून दिलं। त्या विवाहितेवर उपचार सुरू होते, पण मंगळवारी त्या विवाहितेचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे फैजान विरुद्ध खुनाचं कलम पाठवण्यात आलंय। होडगी रोडवरील मखदूम हॉल जवळ राहणाऱ्या फैजान शेख याचा विवाह सप्टेंबर 2024 मध्ये मजरेवाडीतील लोकमान्य नगरातील नरगिस सोबत झाला होता। विवाहानंतर फैजानसह त्याच्या कुटुंबियांनी 3 महिन्यातच विवाहितेला मानपान आणि हुंड्यासाठी नरगिसचा चॉईस सुरू केला। 3 महिन्यानंतर त्यांनी नरगिसला माहेरी हाकलून दिलं होतं। तरी देखील फैजान फोन करून आणि त्याच्या घरी जाऊन तिला त्रास देत होता। त्यावरून नरगिसनं शहर पोलिसांच्या भरोसा सेलकडेही तक्रार केली होती। त्याची समजूत काढण्यात आली, पण त्यानं नरगिसला धमकी दिली होती। 15 एप्रिलला रात्री 10च्या सुमारास फैजान सासूरवाडीत आला। त्यावेळी नरगिस आई आणि बहिणी सोबत होती। त्यानं सासू आणि मेहुणीला बाहेर जायला सांगितलं। मला नरगिसला एकटीला बोलायचंय म्हणून त्यांनी खोलीत नेलं आणि त्यांचा वाद झाला। तो नरगिसला धडा शिकवायचा म्हणून तयारीनिशीच आलेला होता। त्याच्याकडे पेट्रोलची बाटली आणि लायटर होतं। त्याचा वापर करून त्यानं नरगिसला पेटवून दिलं आणि पळून गेला। त्यावरून फैजानसह त्याचे वडील जावेद, आई शमशाद, भाऊ फुरखान आणि त्याची पत्नी उमेरा, नणंद आसिफा, तेहसीन आणि मीना यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलिसात फिर्याद होती। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी त्याला लगेच अटक केली होती। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। 5 दिवसांच्या उपचारानंतर नरगिसचा मंगळवारी मृत्यू झाल्यानं फैजान विरुद्ध आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी तुला सोडणार पण नाही आणि नांदणार पण नाही अशी फैजान यानं पत्नीला धमकी दिली होती, असं पोलिसांनी सांगितलं। गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुशांत वराळे हे करत आहेत। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।